मला एका गोष्टीची फार खंत असते की आपल्या मराठ्यांच्या इतिहासामध्ये अहिल्याबाई होळकरांविषयी फार कमी बोललं जातं. ज्या काळामध्ये मुलांचा सुद्धा शिक्षणाकडे ओढा नव्हता, ज्या काळामध्ये मुलांना सुद्धा शिकवलं जात नव्हतं, अशा काळात अहिल्याबाई होळकर ह्या संपूर्ण सुशिक्षित होत्या. विचार करण्यासारखी गोष्ट आहे, जेव्हा अहिल्याबाई होळकरांचं लग्न झालं, अगदी अल्पावधीत त्यांच्या पतींचं निधन झालं. पुढे अतिशय कर्तबगार असणारे त्यांचे सासरे मल्हारराव होळकर यांचं सुद्धा निधन झालं. पुढे राजगादीवरती बसलेला त्यांचा मुलगा मालोजीराव हा सुद्धा मृत्युमुखी पडला. परंतु या सगळ्या स्टेजेसमध्ये अहिल्याबाई कुठेही थकलेल्या, हारलेल्या किंवा मागे पडलेल्या दिसत नाहीत. प्रत्येक इन्सिडेंट नंतर त्या आणखी जोमाने उभ्या राहतात. त्यांचं कुटुंब आणि त्यांचं राज्य अतिशय हुशारीने सांभाळताना दिसतं. इतकंच नाही तर अहिल्याबाई होळकर ह्या जबरदस्त योद्ध्या होत्या. जेव्हा मल्हारराव होळकरांचं निधन झालं तेव्हा राघोबा पेशवे हे इंदोरचं संस्थान आपल्या मांडीखाली घालण्यासाठी प्रयत्न करत होते आणि त्यावेळेस अहिल्याबाई होळकरांनी अतिशय पराक्रमी असणाऱ्या राघोबा दादांना सुद्धा युद्धासाठी पाचारण केलं होतं आणि राघोबा दादांना तेव्हा माघार घ्यावी लागली. इतकंच नाही, पुढे जे काही 25-30 वर्ष अहिल्याबाईंनी राज्य केलं या संपूर्ण कार्यकाळामध्ये कधीही इंदोरच्या संस्थानावर कुणीही आक्रमण करण्याची हिंमत केली नाही.